रविवार सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस, पण माझ्यासाठी अजून एक बिझी दिवस. आज मी तुम्हाला माझा रविवार दाखवणार आहे. एक वर्किंग मॉम आणि 2 मुलं असणाऱ्या मॉमचा रविवार. सो हे जे काही तुम्ही क्लिप्स बघत आहात, हे मी अंघोळीला जाण्यापूर्वीचे क्लिप्स आहे. अंघोळीला जाण्यापूर्वी बरेच कामं असतात, झाडू, पोछा, त्याच्यानंतर डस्टिंग. कारण रविवारच असा असतो जेव्हा थोडा निवांत वेळ असतो, घरातली माणसं घरी असतात, तर थोडंसं आरामशीर उठणं असतं, त्याच्यानंतर सोबत कॉफी पिणं असतं, ब्रेकफास्टला काय बनवणं ह्याच्यावर चर्चा असते माझ्या घरी. प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते. सो इथे मॉर्निंगचं जे काही माझं स्केड्यूल होतं तो आटोपला आहे. मुलं नवरा घरी असतो त्याच्यामुळे ते पण मला हेल्प करतात. मुलांची रूम आवरतात, मला माझा नवरा झाडू पोछा वगैरे करायला, डस्टिंग करायला हेल्प करतो. थोडंसं घर आम्ही ऑर्गनाईज करतो, कारण स्वतःच्या हाताने केलेलं ऑर्गनाईज घर आणि स्वच्छ केलेलं घरात एक वेगळाच आनंद आणि एक वेगळंच प्रेम असतं. तर इथे मी जे काही भांडे नाश्ता वगैरे झाल्यानंतर निघाले होते, ते भांडे मी परत आवरून ठेवले पूर्णपैकी. आणि मी दूध तापवायला ठेवलं होतं, कारण माझी कॉफी बाकी होती प्यायची. मी बाकीच्यांची कॉफी म्हणजे माझा नवरा ब्लॅक कॉफी घेतो, तर त्याला ब्लॅक कॉफी दिली होती आणि माझी कॉफी बाकी होती. पण विचार केला दूध तापणं होईस तर मी इथे पालक पालक चिरून ठेवते. तुम्हाला आठवत असेल मी आदल्या व्हिडिओमध्ये पालक आणला होता, पण तो चिरायचा माझ्याकडनं राहून गेला होता, कारण मला वेळच नाही मिळाला. सो मी तो तसाच ठेवून दिला. सो इथे मी आधी पालक चिरला आणि त्याच्यानंतर मी माझ्या कॉफीची छान अशी तयारी केली. कॉफी घेतली, शांतपणे बसली. पण ते बसणंही शांतपणे नव्हतं, डोक्यात वेगळी विचार सुरूच होते, कामाची लिस्ट सुरूच होती की आज हे करायचं आहे, आज ते करायचं आहे, आज हे बाकी आहे, परत मुलांची परीक्षा येते तर त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा होता. तर इथे असं हे सगळं विचारसरणी प्रत्येकच गृहिणीच्या मनात सुरू राहते. सो इथे मी आंघोळ केली त्याच्यानंतर आणि देवपूजा केली. देवपूजा करून आल्यानंतर आंघोळीला जायच्या आधीच हे सगळे वेजीज मी चॉप करून ठेवले होते आणि त्याच्यानंतर मग मी आल्यानंतर भाजी वगैरे फोडणीला घातली. सो इथे मी माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी मी भरीत बनवत आहे. याच्याही आधी मला असं 1-2 व्हिडिओजमध्ये तुमच्या सगळ्यांशी मी भरीत कशी बनवते त्याची रेसिपी शेअर केली होती. सो इथे मी काही खूप लॉंग फॉर्ममध्ये तुम्हाला सांगणार नाही आहे माझी भरताची रेसिपी. सो आपण जे काही साधे कढीपत्ता, लसूण, कांदा, टमाटा हे सगळं टाकून मी भरीत तयार केलं होतं. पातीचा कांदा टाकला होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी थोडीशी भेंडी होती, तर माझ्या मुलांसाठी मी भेंडीची भाजी रेडी केली. कारण मोठा मुलगा तर भरीत खातो, पण लहानी मुलगी माझी भरीत अजिबात खात नाही. सो त्यांच्यासाठी मी वेगळी भाजी अशी तयार केली. सो एका गृहिणीचा, एका वर्किंग मॉमचा अजून संडे कसा असू शकतो? घरातली कामं, बाहेरची कामं, उरलेली कामं, ऑर्गनायझेशन, क्लिनिक, दुसऱ्या दिवशीचा मंडे तर त्याची मील प्लॅनिंगची तयारी, भाजी आणणं, थोडंफार ग्रॉसरी रिस्टॉक करून ठेवणं, आठवड्याभराची तयारी करून ठेवणं, याच्यातच आपला पूर्ण वेळ चालला जातो. संध्याकाळ होते आणि समजतं की अरे स्वतःला तर जराही वेळ आपण दिलाच नाही. हे मला असं वाटतं हे प्रत्येक वर्किंग मॉम, प्रत्येक गृहिणी माझ्यासोबत रिलेट करू शकत असेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी असं पटकन असं भरीत फोडणीला घातलं होतं. तर तुमच्याशी बोलता बोलता इथे भरीत माझं झालं आणि मी पालकाच्या वरणाची तयारी करायला घेतली होती. तर तुम्ही बघितलं होतं की आधीच मी पालक वगैरे सगळं चिरून ठेवला होता. टमॅटो जेव्हा भरतासाठी चॉप करून ठेवले होते तेव्हाच त्याच्यासाठी पण चॉप करून ठेवले. सो तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आली की जे काही चॉपिंगचं असतं आपलं काम, जे काही चॉपिंग करायचं असतं हे सगळं चॉपिंग आहे ना मी आधीच सगळं करून ठेवते. आता संडे होता त्यामुळे मी वेळेवर केलं, पण जेव्हा वर्किंग डेज असतात आणि मला समजा वेळ मिळाला तर मी आदल्या दिवशीच पूर्ण जी काही मला भाजी करायची असते दुसऱ्या दिवशी सकाळची, ते सगळं चॉपिंग मी आदल्या दिवशीच करून ठेवते. आणि मलासाठी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमधून मी तुम्हाला माझं मील प्लॅनिंग शेअर केलंच आहे की मी माझं मील प्लॅनिंग कसं करते. या संडेला मला मील प्लॅनिंग करायला वेळ नाही भेटला, कारण मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं दुपारून. आणि त्याच्यानंतर दुपारी म्हणजे मी
मी घरीच नव्हती. सो समजा मी घरी नसेल तर माझं मील प्लॅनिंग करायचं राहून जातं. पण एक प्लॅन आखलेला असतो डोक्यात, कारण भाज्या काय आहे फ्रीजमध्ये हे मला माहिती असतं. सो प्लॅन एक डोक्यात असतो. आणि मग त्यावेळेला मी काय करते ना, की समजा माझं आठवड्याचं मील प्लॅनिंग नाही झालं तर मी आदल्या दिवशी काय दुसऱ्या दिवशी बनवायचं याचं प्लॅनिंग करून ठेवत असते, की मला दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवायची आहे, हा ब्रेकफास्ट, मुलांना हा ब्रेकफास्ट जाणार आहे, मुलांसाठी टिफिनमध्ये ही भाजी बनणार आहे. आणि त्याच्यानंतर मला काही भिजत घालायचं असेल तर ते पण मी भिजत घालून ठेवत असते. सो इथे तुम्ही बघू शकता की मी थोडंसं वाटण पण तयार करून ठेवलं होतं, कारण घरात वाटण पण अजिबातच नव्हतं, संपलं होतं. सो मी ते वाटण रेडी केलं आणि सोबतच जसं जसं माझे कामं होतात ते तसं मी किचन पण क्लीन करत गेले. कारण नंतर सगळं क्लीन करू म्हटल्यानंतर किचन इतकं मेसी होऊन जातं की क्लीन करायचं मला तर येतोच कंटाळा क्लीन करायचा. त्यामुळे मी काय करते की जसं जसं माझं आवरणं होतं आणि जसं जसं माझं स्वयंपाक ज्या गोष्टी मला नाही लागत त्या गोष्टी मी कॅबिनेटमध्ये ठेवत जाते, जेणेकरून ओटा पण थोडासा आवरलेला असतो आणि खूप पसरलेला नसतो. दुसरं, मी इथे कणिक भिजवण्यासाठी फूड प्रोसेसर वापरते. याच्या यादीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलं की मी बरेच अप्लायन्सेसचा यूज करते, जेणेकरून माझं कुकिंग फास्ट व्हावं म्हणून. कारण सकाळच्या घाईमध्ये आणि मुलांच्या याच्यात प्रत्येक गोष्ट हाताने करणं पॉसिबल नसतं. असं नाही म्हणत मी, करणाऱ्या व्यक्ती करतात, पण मला असं वाटतं की आहे टेक्नॉलॉजी तर का नाही आपण टेक्नॉलॉजीचा वापर करावा. सो इथे माझ्या पोळ्या वगैरे झाल्या होत्या. जे काही भांडे घासायला मला टाकायचे होते ते मी ऑलरेडी टाकून दिले होते. मुलांना सध्या भूक नव्हती लागली होती आणि मला पण खूप काही भूक नव्हती. त्यामुळे मग मी विचार केला की मी आधी किचन पण क्लीन करून घेते आणि कपडे पण सोबत वाळत लावते. सो माझं लॉन्ड्री रुटीन फिक्स असतं की मी ऑल्टरनेट डे मशीन लावते. म्हणजे ज्या दिवशी मी मशीन लावते त्या दिवशी मी कपडे वाळत लावते आणि ज्या दिवशी मशीन नाही लावत त्या दिवशी कपडे फोल्ड करून मी वॉर्डरोबमध्ये ठेवते. याने दोन गोष्टी होतात, कारण आम्ही 4घच जणं आहोत. त्यामुळे कपडे असे खूप निघत नाही की मी रोज मशीन लावावी. त्यामुळे ते सेव असं होतं की पाणी पण सेव होतं, इलेक्ट्रिसिटी पण सेव होते आणि प्लस वर्कलोड पण थोडंसं आपलं कमी होतं. सो तुम्ही पण वर्किंग मॉम असाल किंवा अशा कोणाला ओळखत असाल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्याशी शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचा रविवार कसा असतो, तुम्ही रविवार कसा स्पेंड करता, स्वतःसाठी वेळ काढता का, हे मला नक्की सांगा. टिल देन सबस्क्राईब टू माय चॅनल, प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट संडे. एन्जॉय. बाय. थँक्यू.